साइडला आहे का साइडला किस तरह से नमन मैं करूं आपका स्वागतम 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 आपका स्वागतम 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 आपका किस तरह से नमन मैं करूं आपका किस तरह से नमन मैं करूं आपका स्वागतम स्वागतम स्वागतम। जय हिंद दोस्तों, अभी जो आपने काफिला देखा ये हमारे महाराष्ट्र प्रदेश के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का काफिला था। और जो अभी मेरे पीछे आप देख सकते हैं ये हमारे महाराष्ट्र प्रदेश के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहब के आमंत्रण पर यहाँ मीरा भाईंदर पहुँचे हैं, जिन्होंने यहाँ पर बाला साहब ठाकरे कला दालन का भव्य उद्घाटन किया है। और इस कलादान की शुरुआत करना हमारे मंत्री हमारे MLA प्रताप सरनाईक जी का सपना था, जो आज पूरा हुआ है। आइए नजर डालते हैं एकनाथ शिंदे साहब के इस पूरे दौरे पर उन्होंने क्या कहा। और सांगू शकतो की गुवाहाटीला सुद्धा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा कला दालन व्हावा यासाठी आपणच निधी त्या खाली मंजूर करून दिला आणि म्हणूनच हे कला दालन या ठिकाणी झालं। ज्या शिवसैनिकांचा आपण सत्कार केला त्यातले एक आमचा शिवसैनिक नगरसेवक कोरोना काळामध्ये हरिश्चंद्र आमगावकर तेव्हा घरी गेला, परंतु मला अजूनही आठवत आहे की ज्यावेळेस मीरा भाईंदर महापालिकेमध्ये काही लोकांनी हे कला दालन होऊ नये यासाठी प्रयत्न केले, कारण शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचारच त्यांना माहिती नव्हते। शिवसेना ही 4 अक्षर काय आहे हेच त्यांना माहिती नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला। स्थायी समितीच्या सभागृहामध्ये अनेक वेळा तो विषय आलेला असताना सुद्धा तहकूब 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 म्हणून तो विषय त्यांनी ठेवला आणि शेवटी आपला तो शिवसैनिक आहे एकदा वैतागला। आणि जर शिवसेना प्रमुखांच्या कामाबद्दल असं जर कोणी आक्षेप घेत असेल तर तो कधी सहन करू शकत नाही। आणि आपल्या सगळ्या शिवसैनिकांनी सगळ्या नगरसेवकांनी काय केलं त्यावेळेस महापालिकेमध्ये हे आपल्याला सगळ्यांना माहिती। आणि जवळजवळ आतापर्यंत साहेब राजन साळुंके केस लढत होते, 2 महिन्यापूर्वीच केस आपण सुटलेली आहे। कोर्टानं सांगितलं तुमचा काही दोष नाही, कारण तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या कामासाठी काम करत होता। आणि आज हे कला दालन पूर्ण झालंय, मला आनंद ह्या गोष्टीचा आहे। तुमचं आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, आदरणीय आमचे खासदार नरेशजी म्हस्के साहेब आहेत, आणि उर्वेश सरनाईक आहेत, राजू भोईर आहे, सचिन मांजरेकर आहे, विक्रम प्रताप सिंग आहे, दिशाताई आहेत, ताराताई आहेत, त्याचबरोबर आपल्या पूजाताई आमगावकर आहेत, रियाताई म्हात्रे आहेत, सगळे आपले मुख्य पदाधिकारी सुद्धा मंचावर आहेत। त्या सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की माझी 9 वर्षाची तपश्चर्या आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये 97 पासून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, नगरसेवक ते आता परिवहन मंत्री साहेबांनी मला आज या ठिकाणी केलेलं आहे। त्या सगळ्या ह्या साधारणतः 27 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्या आयुष्यामध्ये एकमेव हे कला दालन म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळी जन्मनिधी आहे। कामाचं हे सर्वोच्च काम आहे आणि माझं जे मनातली इच्छा होती ती आज सारथी काढी निघालेली आहे। विशेष जवळचे सहकारी नितीन कुलकर्णी यांना जेव्हा मी 9 वर्षापूर्वी ती संकल्पना समजावून सांगितली की मला कला दालन करायचं अशा पद्धतीनं करायचंय, लहान छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आजच्या या भव्य दिव्य अशा कला दालनाचा शुभारंभ लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो। आणि बाळासाहेबांना पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो। आज इथं उपस्थित आपले मंत्री प्रताप सरनाईकजी, खासदार नरेश म्हस्के, आयुक्त राधामोहन विनोद शर्मा, उर्वेश सरनाईक, वियंग सरनाईक, राजू भोईर, विक्रम प्रताप सिंग,
सचिन मांजरेकर, पूजा आमगावकर, निशा नार्वेकर, प्रिया म्हात्रे, सर्व मान्यवर व्यासपीठावरील आणि ज्यांनी हे कला दालन आणि स्मारक बांधलं, ते बांधकाम व्यावसायिक कोण आहे तो रमेश दाबी, त्याचे सर्व सहकारी यांचं देखील अभिनंदन करतो. अतिशय उत्तम या ठिकाणी उत्कृष्ट असं काम त्यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज पुण्यतिथीचं औचित्य साधून आज याचं लोकार्पण झालेलं आहे. खरं म्हणजे हे कलादालन पाहताना साक्षात शिवसेना प्रमुखच समोर असल्याचा भास झाला आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचा उत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला. दादरच्या चाळीचा देखावा देखील अतिशय हुबेहूब केला आहे आणि तिथं खरं म्हणजे खांडके बिल्डिंग मध्ये दादरच्या चाळीत गेल्यासारखा भास होतो. कलाकार चांगला आहे आणि म्हणून पूर्वेश आणि वेन तुमच्या फादरनी इथं खरंच साक्षात दादर उभा केला आहे. विचारायची ते कुठं घ्यायचं खरं म्हणजे तिथं बाळासाहेबांनी देखील प्रताप सरनाईक यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे. खरं म्हणजे प्रताप सरनाईक यांनी निवडणुकीत देखील या ठिकाणी चांगलं काम केलं. अनेक उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. पण खरं म्हणजे हे कलादालन उभा करून त्यांनी मगाशी सांगितलं की आतापर्यंत जेवढे प्रकल्प आहेत या सगळ्यात उजवा प्रकल्प कुठला असेल, उत्तम प्रकल्प कुठला असेल तर हे कलादालन आहे. आणि कलादालन उभारून सरनाईकांनी मोठा प्रताप केला आहे असं बाळासाहेब पण बोलले मगाशी. आणि मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं, म्हणजे मी जेव्हा तिकडे होतो गुवाहाटीला, त्याची आठवण त्यांनीच करून दिली. मला वाटतं सगळ्या आमदारांनी मध्ये प्रताप सरनाईक यांनीच माझ्याकडून जास्ती सह्या घेतल्या. आणि आता तेव्हा कसं आहे, मी सह्या करणारच ना, करायलाच पाहिजे. त्यामुळे पण मला त्याचा अभिमान आहे की आज त्या सहीचा उपयोग करून तिथे बाळासाहेबांचं जिवंत स्मारक या ठिकाणी उभं केलं. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री असताना इकडे आलो होतो डीप क्लीन ड्राईव्ह साठी, तेव्हा देखील इथं पाहणी करायला या कलादालनाची मी आलो होतो आणि तेव्हाच मला त्याचा भास झाला की एक चांगलं कलादालन या ठिकाणी होत आहे. आणि हे कलादालन प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेलं आहे. आणि या शहरात मी जसं डीप क्लीन ड्राईव्ह केलं तसं प्रताप सरनाईक यांनी देखील या ठिकाणी डेव्हलपमेंटचा, विकासाचा ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आता ज्यांच्यावर केसेस झाल्या त्यांचं मी स्वागत केलेलं आहे. मी मगाशी म्हणालो की आंदोलनाच्या केसेस ज्या आहेत त्या आंदोलनाच्या केसेस शिवसैनिकाच्यावर असतील नसतील नाही तर कोणावर असतील, कारण शिवसैनिक मुळात अन्यायाविरुद्ध झगडणार आहे. बाळासाहेबांनी मगाशी म्हटलं जिथं अन्याय झाला कोणी अंगावर आलं की आम्ही शिंगावर घेतो. आणि त्यामुळे केसेस ज्यांनी घेतल्या त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनाही शुभेच्छा देतो. जीत लेके आता. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली शिवसेना आहे, हे आपलं कुटुंब आहे, आपला परिवार आहे. आणि म्हणून या परिवारामध्ये इथं कुणी मालक नाही, कुणी नोकर नाही, हे कार्यकर्ते आपण आहोत आणि हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि म्हणून आपण या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्याचा मान सन्मान वाढवणारा हा पक्ष आहे. कार्यकर्त्याचा मान सन्मान वाढवणारा शिवसैनिक हाच आपला बॅकबोन आहे, कणा आहे शिवसैनिक. आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं कुठलं पद असेल म्हणायचं
तर ते शिवसैनिक हे पद आहे असं बाळासाहेब सांगायचे आणि तेच आपण करतो आहे. आणि म्हणून बाळासाहेबांनी केलं ते तोच धागा पकडून आपण तोच मार्ग पुढे नेतो आहे, त्यांचे विचार पुढे नेतो आहे. अन्यायाविरुद्ध पेटायला बाळासाहेबांनी शिकवलं. आणि म्हणून मी आठवण करून देतो, मी एकदम सुरू झालो की मागे फिरत नाही. मी जाताना देखील मला अनेक फोन आले, कुठे चाललात? मला सरळ मार्ग आहे, हायवे दिसतोय, कुठे जातोय माहित नाही, पण पुन्हा परत येणार नाही. सरळ मार्गाने जाणार आणि सरळ मार्गाने